वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे सायकॉलॉजी म्हणजे मानसशास्त्र. इयत्ता 12वी कला शाखेचा हा विषय आहे. 48 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 5 मार्च 2025. इथे दिनांक दिलेली आहे 5/3/2025. यावर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. या प्रश्नपत्रिकेची 6 पेजेस किंवा पानं आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा. तसंच ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. या चॅनलवर मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर 2021 पासून तर आत्तापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका टाकलेल्या आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान या तीनही शाखांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या, म्हणजे कोणते व्हिडिओ पाहायचे ते कळेल. आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. चला तर पाहूया आपण मानसशास्त्र इयत्ता 12वी कला शाखेची या वर्षीची प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या आहेत. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सक्तीचं. 2, उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला जे अंक दिलेले आहेत त्यावरून आपल्या लक्षात येतं की कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत. तिसरी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात ते नवीन पानावर घ्यायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. उपप्रश्न एकाखाली एक लिहू शकता. प्रश्न क्रमांक पहिला. आता पहिला प्रश्न जो आहे वस्तुनिष्ठ प्रश्न असतो, तो 20 गुणांचा आहे. त्यात अबकड आहेत 5-5 गुणांचे. आता प्रश्न पाहूया. कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा व वाक्य पुन्हा लिहा. ही सूचना खूप महत्त्वाची आहे. वाक्य पुन्हा लिहा. अनेक विद्यार्थी फक्त उत्तराचा शब्द लिहितात. तसं न करता पूर्ण वाक्य लिहायचं. रिकाम्या जागी अचूक उत्तर भरायचं. त्या उत्तराखाली पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची आणि मग पुढचं विधान लिहायचं. अशा प्रकारे नीटनेटकी उत्तरपत्रिका लिहा. क्रमांक 1. 1870च्या दशकापर्यंत मानसशास्त्र हे टिंबटिंब शाखा होते. पर्याय, भौतिकशास्त्राची, तत्त्वज्ञानाची, शरीरशास्त्राची. 2. संवेदनांच्या टिंबटिंब तत्वानुसार आपण अपूर्ण आकृतीला पूर्ण करून पाहतो. पर्याय, समीपता, समानता, समावेशन. 3. भावनिक आणि भाषिक गैरवर्तनात टिंबटिंब समावेश होतो. पर्याय, नाकारण्याचा, बहिष्कृत करण्याचा, अपमानास्पद बोलण्याचा. क्रमांक 4. धाप लागणे हे चिंता विकृतीचे टिंबटिंब लक्षण आहे. पर्याय, वर्तनात्मक, मानसिक, शारीरिक. क्रमांक 5. चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतीलच असा विश्वास म्हणजे. पर्याय, निराशावाद, लवचिकता, आशावाद. प्रश्न आहे. खालील व ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या लावा. 5 गुण आहेत. गट आणि ब गट. गटामध्ये शब्द दिलेले आहेत. रसायनशास्त्र, हॉवर्ड गार्डनर, स्वादुपिंड, भीती, छिन्नमनस्कता. आणि ब गटामध्ये 1 आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, 2 लढा वा पळा, 3 विसंगत भावना, 4 नैसर्गिक शास्त्र, 5 मानसिक वय आणि 6 अंतःस्रावी ग्रंथी. प्रश्न क्रमांक क. खालील विधाने चूक आहेत की बरोबर ते लिहायचे. 5 गुणांच्यासाठी 5 विधानं. 1. कृत्रिम बुद्धिमत्तेला मर्यादा आहेत. 2. राहुल भावनिकदृष्ट्या उबदार वातावरण असणाऱ्या कुटुंबात वाढत आहे. कुटुंबातील या उबदार वातावरणामुळे तो अधिक सुसमायोजित होईल. 3. सर्जनशील विचारासाठी पूर्वतयारीची आवश्यकता नसते. 4. स्वतःला इजा करण्याची प्रवृत्ती ही त्या व्यक्तीला तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीची आवश्यकता दर्शवणारा संकेत होय. 5. मास्टन यांना सकारात्मक मानसशास्त्राचा जनक म्हणतात. पहिल्या प्रश्नातलाच आहे. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुण आहेत. 5 प्रश्न सोडवायचे. 1. अमेरिकन मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात?
2 प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता या बुद्धिमत्तेच्या संकल्पना कोणी मांडल्या? 3 कथावस्तू संवेदन चाचणी कोणी निर्माण केली? 4 निपक्षपातीपणे ऐकणे म्हणजे काय याचा अर्थ लिहा. 5 दुसऱ्या व्यक्तीच्या भावना स्वतःच्या नजरेतून अनुभवण्याची क्षमता म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 2 खालील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. कोणतेही 5 सोडवायचे. 7 प्रश्न दिलेत, 7 पैकी 5 सोडवायचे. 10 गुण म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. 1 मानवतावादाच्या उदयाबद्दल थोडक्यात माहिती लिहा. 2 भावनिक बुद्धिमत्तेचा अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा. 3 प्रधान गुणविशेषाचा अर्थ उदाहरणाच्या आधारे लिहा. 4 भावनिक अनुभव घेताना होणारे शारीरिक बदल लिहा. 5 द्विध्रुवीय विकृतीची लक्षणे लिहा. 6 मानसिक आरोग्य प्रथमोपचारात अंधश्रद्धा व्यक्तीला कसा अडथळा ठरते ते स्पष्ट करा. 7 बेफिकीरपणाचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. 7 पैकी 5 सोडवायचे. 10 गुण. प्रश्न क्रमांक 3 खालील बाबींवर प्रत्येकी 50 ते 60 शब्दात संक्षिप्त टिपा लिहा. 12 गुण आहेत आणि कोणत्याही 4 सोडवायच्या 6 पैकी. म्हणजे एका प्रश्नाला 3 चोक 12 म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण आहेत. 1 निरीक्षण पद्धत. 2 अवधान विभाजन. 3 भावनिक सुदृढतेचे फायदे. 4 भयगंड. 5 इंटरनेटवरील अतिअवलंबन. 6 शून्याच्या वरील जीवन. 6 पैकी 4च सोडवायचे आहेत. 12 गुण. प्रश्न क्रमांक 4 खालील उदाहरणावर आधारित प्रश्नांची केवळ शब्दात उत्तर लिहा. एका शब्दातच उत्तर लिहायचे. कोणतेही 4 सोडवायचे. 8 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. 1 दिनेशने व्यायामाचे प्रमाण वाढवल्याने त्याच्या शरीरातील मेदाचे प्रमाण कमी झाले. व्यायाम आणि मेदाचे प्रमाण यात कोणत्या प्रकारचा सहसंबंध आहे? 2 बबन नेहमी इतरांना समजून घेतो आणि इतरांबरोबरही मिळून मिसळून राहतो. बबनमध्ये बुद्धिमत्तेचा कोणता प्रकार जास्त प्रमाणात आहे? 3 बक्षीस आणि कौतुकामुळे शैलेश पोहायला शिकला. हे अध्ययनाच्या कोणत्या प्रकाराचे वर्णन आहे? क्रमांक 4 दुःखात असलेल्या मनीषाला तिच्या मैत्रिणींनी आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत असे सांगितले व तिला रोज फिरायला जाण्याचा सल्ला दिला. तर मनीषाच्या मैत्रिणींनी अलगी कृती योजनेतील कोणत्या कृतीचा अवलंब केला? 5 तीव्र वेदनेमुळे प्रशांतला पायावर शस्त्रक्रिया करावी लागली. या दुखण्यातून तो लवकर बरा झाला व पुन्हा पूर्वीसारखा क्रिकेटच्या संघात खेळू लागला. तर प्रशांतने कोणत्या प्रकारची लवचिकता दर्शवली? 6 शिक्षकांनी नमुना गटातील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 संदर्भातील मतांविषयी माहिती गोळा केली. तर शिक्षकांनी माहिती गोळा करण्यासाठी कोणती पद्धत वापरली? प्रश्न क्रमांक 5 खालील संकल्पना 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. कोणत्याही 5 7 पैकी 5 सोडवायच्या. 10 गुण म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. 1 वृत्तेतिहास पद्धत. 2 व्यक्तिमत्व. 3 संवेदन. 4 रागाची सूचके. 5 सूचनावस्था. 6 निरोगी झोप स्वमदत उपाययोजना आणि 7 सजगता. 7 पैकी 5 सोडवायचे. 10 गुण. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकी 80 ते 100 शब्दात लिहा. 3 प्रश्न दिलेत, 2 सोडवायचे. 10 गुण म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण आणि मुद्दे दिलेले आहेत त्यावरून उत्तर लिहायचं आहे. 1 समस्या परिहार प्रक्रियेतील पायऱ्या कोणत्या? मुद्दे आहेत. 1 समस्या ओळखणे. 2 पर्यायी उपाय शोधणे. 3 एखादा पर्याय निवडणे. 4 पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. दुसरा प्रश्न आहे राग व्यवस्थापनाचे प्रतिसाद तंत्र स्पष्ट करा. मुद्दे 1 कुटुंबातील व्यक्तीसोबत चर्चा करा. 2 समोरच्या व्यक्तीसोबत बोला. 3 सक्रिय श्रवण. 4 तुमचा राग पिंजऱ्यात बंद करा. तिसरा प्रश्न आहे मानसिक विकृतीचे निकष स्पष्ट करा. मुद्दे 1 चिकित्सालयीन लक्षणे. 2 मनस्ताप व अक्षमता. 3 कार्यात्मक बिघाड. 4 तीव्र ताणकांना दिली जाणारी सर्वसामान्य अपेक्षित प्रतिक्रिया मानसिक विकृतीचे लक्षण मानले जात नाही. शेवटचा 7वा प्रश्न पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. 10 गुण आहेत. 2 पैकी एकच सोडवायचा आहे. 1 बुद्धिमापन चाचण्यांचे विविध प्रकार स्पष्ट करा.
2. व्यक्तिमत्व मापनाच्या विविध पद्धती स्पष्ट करा. 2 पैकी केवळ एकच प्रश्न सोडवायचा आहे. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला शाखेची मानसशास्त्राची यावर्षीची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ पण मी पोस्ट करणार आहे. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. वेगवेगळे व्हिडिओ पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तुमची कमेंट खूप प्रतिसाद म्हणून प्रेरणात्मक वाटत असते. तुमच्या काही शंका अडीअडचणी असतील तर त्यासुद्धा विचारू शकता. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.